सध्या सुरू आहेत उन्हाळी दिवस आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात चांगल्या प्रतीची स्वस्तात मस्त हिरवीगार कोथिंबीर आपल्याला मिळते. मग अशी ही कोथिंबीर तुम्ही उन्हाळ्यात स्टोअर करून जर ठेवली ना, तर अगदी पावसाळ्यात वर्षभर तुम्ही ही वापरू शकता. कांदा खोबऱ्याचं भाज्यांसाठी वाटण झालं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट झाली. बऱ्याच प्रकारचे साठवणीचे मसाले असतील तर त्यामध्ये कोथिंबीर वापरतात, तर तिथे तुम्ही वापरू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारात ही कोथिंबीर तुम्ही वापरू शकता. अगदी वर्षभर म्हणाल तर छान हिरवीगार राहते. सोबतच ताज्या ताज्या मस्त गावरान मेथीपासून कसुरी मेथी घरामध्ये कशी तयार करायची ते सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे अजिबात उन्हाची सोय लागत नाही हे दोन्ही प्रकार करायला. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. आता जी कोथिंबीर तुम्हाला स्टोअर करून ठेवायची, कमीत कमी यामध्ये पिवळी पानं असलेली थोडीशी गावरान हिरवीगार तुम्हाला कोथिंबीर ताजी टवटवीत निवडून घ्यायची. आता फटाफट एकदम स्वच्छ करण्यासाठी देठाचा भाग सुरीने सुरुवातीला काढून घेतलाय. असं करून घेतलं की कोथिंबीर निवडणं अगदी सोयीस्कर जातं. तुम्ही कधी करत नसाल तसं नक्की करून बघा. आता बाजारातून आणल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, पटकन बनवायला घ्यायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्याला पाणी सुटतं आणि जास्त ती चिकट किंवा चिवट होऊ शकते, म्हणून असं आपल्याला करायचं. आता थोडीशी देठांचं हित म्हणजे आपण जशी स्टोअर करण्यासाठी कशी कोथिंबीर निवडतो अगदी तशीच आपल्याला निवडून घ्यायची. सुरुवातीला देठाचा भाग काढून घेतल्यामुळे स्वच्छ करणं अगदी सोयीस्कर ठरतं. आता यामध्येच निवडताना तुम्हाला जर पिवळी पानं, थोडीशी काळी झालेली वगैरे पानं दिसत असतील तर ती वेगळी काढून ठेवायची. तर या सेम पद्धतीने आपण सगळी जोडी कोथिंबीर निवडून घेणार आहोत. थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात करत असाल तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे. सगळी कोथिंबीर अशी देठांसहित आपल्याला निवडून घ्यायची. संपूर्ण कोथिंबीर निवडून घेतली की पाण्यामध्ये स्वच्छ आपण धुवून घेतली. धुतल्या धुतल्या लगेच चाळणीवर काढून ठेवायची. नंतर अशी ही थोडीशी मोकळी होते. तुम्हाला हवं असेल तर पंख्याखाली संपूर्ण सुकून सुद्धा घेऊ शकता. आता काय करायचं आहे, घरातली एखादी मोठी परात असेल किंवा एखादं तुमच्याकडे ताट वगैरे असेल, ट्रे असेल, त्यामध्ये असं हे छान आपल्याला पसरून ठेवायचं आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या, एक तर कोथिंबीर चांगली क्वालिटीची असावी. थोडी देठं घ्यायची आहे, स्वच्छ धुतल्यावर लगेचच पाण्यामध्ये निथळून काढायची आहे. स्वच्छ कोरडी झाल्यावर नंतर पसरून ठेवायची. असं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की कोथिंबीर सडतसुद्धा नाही आणि लवकरात लवकर सुकायला मदत होते. अजिबात तुम्हाला हे उन्हामध्ये सुकवायचं नाही. पंख्यामध्येच एक 3 ते 4 दिवसांमध्ये तुमची कोथिंबीर छान खळखळी सुकून तयार होते. जेव्हाही तुम्ही वर्ष दीड वर्षासाठी कोथिंबीर स्टोअर करून ठेवताना उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही. एक तर लवकर सुकतं, पण रंग लवकर काळा पडतो आणि चवीतही फरक पडतो. जर तुम्ही उन्हामध्ये अशी सुकवली ना, एक 4-5 दिवसांमध्ये अशी छान खळखळी सुकून तयार मिळते. तुम्ही इथे बघू शकता सगळा पाण्याचा अंश यातला कमी झालेला आहे आणि देठं आवर्जून घ्यायची. याचा चुरा केला की अगदी असा भुगा होतो. देठंसुद्धा अगदी पातळ छान सुकलेली आहेत. देठांमध्ये स्वाद जास्त असल्यामुळे आपल्याला हे सुकवताना घ्यायचं आहे. संपूर्ण छान खळखळी सुकवून घेतली की अगदी वर्ष दीड वर्ष जरी म्हणाल तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये फ्रीजच्या बाहेर तुम्ही व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता. बऱ्याच मंडळींना असं हे मसाल्यांमध्ये ना वापरायला ताजी कोथिंबीर थोडी भीती वाटते, तर अशा वेळेस अशी सुकवलेली कोथिंबीर जरी वापरली तरी स्वाद अगदी छान येतो. शिवाय अगदी वर्षभर तुमचा मसाला टिकायलासुद्धा मदत होईल. अशी कोणती एखादी काचेची बरणी वगैरे घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला ही कोथिंबीर स्टोअर करून ठेवायची. तर कधी करत नसाल तसं नक्की करून बघा. म्हणजे अगदी पावसाळ्यात जरी म्हणाल तरी तुम्हाला ही छान वापरता येईल. कोणत्याही प्रकारचे हिरवे वाटण असेल, कोथिंबीर कांदा खोबऱ्याचं वाटण असेल, काळं वाटण असेल, कोणत्याही मसाल्यांचे प्रकार असतील किंवा कोणत्याही भाज्या असतील, भुगा करून घातला तरी अगदी काम सोपं होतं. तर हे वापरायचं मसाल्यामध्ये कसं ते साध्या पद्धतीत सांगते. आता तुमचं कांदा खोबऱ्याचं वाटण असेल किंवा कोणतंही आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट असेल, सेम पद्धतीने वापरायचं. लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायचं आहे, आवडीप्रमाणे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि एक साधारणतः अर्धी मूठ किंवा एक 5-6 चमचे आपण इथे थोडीशी ही सुकवलेली कोथिंबीर घेतली. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक वाटण याचं आपण फिरवून घेतलं आहे. असं हे मॅरिनेट करण्यासाठी कोणत्याही भाज्यांसाठी तुमचं हे वाटण तयार झालेलं आहे. हिरवा रंग तुम्ही इथे बघू शकता असा मस्त आलेला आहे. जसं तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण करता तसंच तुम्हाला करायचं आहे. यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण वगैरे सगळं घालून थोडंसं पाणी घालून तुम्ही बारीक करून ठेवू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोथिंबीर सडलेली किंवा खराब मिळते, पिवळी पानं झालेली मिळते, बऱ्याचदा महागसुद्धा मिळते. तशी ही ताज्या कोथिंबीरीपासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी ही मस्त सुकवलेली कोथिंबीर नक्की करून बघा. जी अगदी वर्ष दीड वर्ष चांगली राहते. आता कसुरी मेथी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. अगदी 2 दिवसामध्ये बिना उन्हामध्ये तुम्ही ही सुकवून तयार करू शकता. कशी बनवायची आहे सुरुवात करूया. जशी आपण कोथिंबीर निवडली अगदी तशीच तुम्हाला मेथी निवडायची. फक्त देठांचा भाग थोडा कमी कमी निवडायचा आहे. कोणतीही भाजी जेव्हा तुम्ही सुकवताना तर देठं जरूर घ्यायचं आहे, कारण पानांपेक्षा देठामध्ये स्वाद खूप असतो.
मस्त गावरान हिरवी गरगरीत पानांची आपल्याला ही मेथीची भाजी निवडून घ्यायची, थोडी देठांसहित. स्वच्छ निवडली की व्यवस्थित पाण्याखाली धुवून चाळणीमध्ये आपण ही निथळत ठेवलेली आहे. सगळं यातलं पाणी सुकलं की एखाद्या मोठ्या ट्रेमध्ये, प्लास्टिक शीटवर किंवा एखाद्या परातीमध्ये तुम्हाला हे काढून ठेवायचं आहे. जशी तुमची मेथी असेल त्यानुसार करायचं आहे. अशी ही छान पातळ पसरून ठेवली तरीसुद्धा चालू शकेल. जितकी छान पातळ पसराल 2 ते 3 दिवसांमध्ये सुकून तयार होते. आपण इथे थोडं जाड लेअर घातलेलं आहे, तर साधारणतः एक 4 ते 5 दिवसांमध्ये आपली सुकून तयार होते. उन्हाची सोय नसेल, घर छोटं असेल, तुम्हाला सुकवायला जास्त जागा मिळत नसेल, तशा छोट्या ताटामध्ये घातलं तरीसुद्धा चालू शकेल. तर कोथिंबिरीसारखंच हे सुद्धा अजिबात तुम्हाला उन्हामध्ये ठेवायचं नाही. असंच तुम्हाला पंख्याखाली एक 3 ते 4 दिवस तुम्हाला असंही ठेवायचं आहे. अधूनमधून थोडंसं वर खाली पसरून ठेवायचं आहे, म्हणजे सगळीकडून छान एकसारखं सुकायला मदत होते. तर साधारणतः इथे एक 4 दिवस मी सुकवलं होतं, कारण पंख्याखाली सुकवायला थोडासा वेळ लागतो. जर तुमच्याकडे अवन वगैरे असेल तर फक्त मायक्रोवेव्हमध्ये तुम्हाला 2 मिनटं हे गरम करून घ्यायचं आहे. अशी कोथिंबीर किंवा तुम्हाला कसुरी मेथीसुद्धा तयार मिळते. तशीही कोणत्याही प्रकारची उन्हाची सोय नसताना कोथिंबीर आणि कसुरी मेथी घरामध्ये कशी सुकवायची, कशी स्टोअर करून ठेवायची, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. अगदी देठंसुद्धा तुम्ही इथे बघू शकता, अशी छान करकरी सुकलेली आहे. हाताने थोडासा याचा भुगा करून घ्यायचा, अगदी छान होतो. म्हणजे कसुरी मेथी तुमची तयार झाली आहे. अगदी घरच्या घरी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल फ्लेवर, स्प्रे वगैरे न करता तुम्ही कसुरी मेथी आणि कोथिंबीर स्टोअर करून ठेवू शकता. फक्त कोथिंबीर किंवा तुम्हाला हे कसुरी मेथी जर स्टोअर करून ठेवायची आहे ना, तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये, काचेच्या डब्यामध्ये शक्यतो स्टोअर करून ठेवा. जर तुमच्याकडे दमट वातावरण असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता. नॉर्मली वातावरण असेल तर बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल. कोणत्याही भाज्यांसाठी, कोणत्याही पदार्थांसाठी तुम्ही ही कसुरी मेथी आणि कोथिंबीर वापरू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.